सिंपल इंटरेस्ट काय असतं? सिंपल इंटरेस्ट नॉर्मली जेव्हा तुम्ही बँकेत पैसे डिपॉझिट करता किंवा कुणाला लोन देता किंवा कुणाकडनं लोन घेता, त्याच्यावर तुम्हाला जो काही इंटरेस्ट मिळतो त्याला आपण काय म्हणतो? सिंपल इंटरेस्ट म्हणतो. सपोज तुम्ही ₹100 डिपॉझिट केले ते एका बँक अकाउंटमध्ये, ठीक आहे. किती रुपये डिपॉझिट केले? ₹100 डिपॉझिट केले. ठीक आहे. एका वर्षासाठी डिपॉझिट केले ते, ठीक आहे. एका वर्षासाठी डिपॉझिट केले आणि त्याच्यावर तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट किती मिळणार आहे? 10% रेट ऑफ इंटरेस्ट मिळणार आहे, बरोबर? मग सिंपल इंटरेस्टचा आपला फॉर्म्युला काय झाला? P इंटू R इंटू T डिव्हायडेड बाय 100, बरोबर? सो 100 इंटू 10 इंटू 1 डिव्हायडेड आपण बाय काय म्हणणार? 100. सो याचा आन्सर काय येईल? 10 आन्सर येतं, ठीक आहे. सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू काय येतं? 10 येतं. म्हणजेच तुम्हाला जो काही टोटल इंटरेस्ट मिळेल तो किती असेल या ठिकाणी? ₹10 आपला काय असणार आहे? टोटल इंटरेस्ट असणार आहे या ठिकाणी, ठीक आहे. पण जो आपला कंपाऊंड इंटरेस्ट असतो, आता सिंपल इंटरेस्ट मध्ये काय होत होतं की आपल्याला फक्त काय होत होतं? प्रिन्सिपलवर इंटरेस्ट मिळत होता, बरोबर आहे की नाही? प्रिन्सिपल अमाउंटवर आपल्याला इंटरेस्ट मिळत होता. तर नॉर्मली इथे काय होतं कंपाऊंड इंटरेस्टमध्ये? त्यात आपल्याला फक्त प्रिन्सिपलवरच नाही तर आपल्याला इंटरेस्टच्या अमाउंटवर पण इंटरेस्ट मिळतो. लक्षात घ्या मी काय सांगते. कंपाऊंड इंटरेस्टमध्ये काय होतं? आपल्याला फक्त प्रिन्सिपलवरच नाही तर इंटरेस्टच्या अमाउंटवर पण इंटरेस्ट मिळतो. ठीक आहे. आता पहा, सपोज या ठिकाणी 1 इयर सोडून 2 इयर्स असते. लक्षात घ्या मी काय सांगते. इथे सपोज 2 वर्ष असते, तर आपण काय केलं असतं? आपला सिंपल इंटरेस्ट किती झाला असता आणि कंपाऊंड इंटरेस्ट किती होईल हे सांगते मी तुम्हाला. ठीक आहे. तर आपल्याला इथं 100 मल्टिप्लाय बाय 10 मल्टिप्लाय बाय 2 डिव्हायडेड बाय 100. ठीक आहे. सो आपला सिंपल इंटरेस्ट किती झाला असता या ठिकाणी? ₹20 झाला असता. बरोबर आहे की नाही? सिंपल इंटरेस्ट किती झाला असता? 20 झाला असता. पण कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये काय होतं? जो तुमचा फर्स्ट इयरचा मध्ये इंटरेस्ट होता. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा काय केलं आपण? बँक अकाउंट मध्ये ₹100 काय केले? डिपॉझिट केले. ठीक आहे. आता पहा, कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये आपण किती रुपये डिपॉझिट केले? ₹100 बँक अकाउंटमध्ये डिपॉझिट केले. तर तुम्हाला ₹100 किती पर्सेंट एका वर्षासाठी किती टक्के मिळतील इंटरेस्ट? तर ₹10 इंटरेस्ट मिळेल तुम्हाला. फर्स्ट इयरसाठी हां. फर्स्ट इयरसाठी. कंपाऊंड इंटरेस्टमध्ये काय होतं, की आपण प्रत्येक वर्षासाठी काय करतो? वेगवेगळं कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे. आता आपल्याला फर्स्ट इयरसाठी किती इंटरेस्ट मिळाला? ₹10 इंटरेस्ट मिळाला. ठीक आहे. आता आपण डिपॉझिट मागं नाही घेतलं. आपलं डिपॉझिट अजून पण काय रनिंगमध्ये. कारण की आपण 2 वर्ष म्हटलं ना. आपलं डिपॉझिट अजून पण रनिंगमध्ये. तो जो सेकंड इयरमध्ये आपल्याला जो इंटरेस्ट मिळेल, तो सेकंड इयरमध्ये आपल्याला हे ₹100 वर फर्स्ट इयरसाठी ₹10 मिळाला. आता परत सेकंड इयरमध्ये ₹10 आपल्याला इंटरेस्ट मिळेल. आणि हे जे ₹10 होते याच्यावर पण आपल्याला 10% न काय मिळेल? इंटरेस्ट मिळेल. आलं का लक्षामध्ये? म्हणजे तुम्हाला प्रिन्सिपलवर इंटरेस्ट मिळेलच मिळेल. पण तुमचा जो फर्स्ट इयरचा जो इंटरेस्ट होता त्याच्यावर पण तुम्हाला काय मिळेल? नेक्स्ट सेकंड इयरमध्ये काय मिळेल? इंटरेस्ट मिळेल. किंवा सेकंड इयरमध्ये काय होतं? जो फर्स्ट इयरमध्ये इंटरेस्ट मिळाला त्याला प्रिन्सिपलमध्ये काय केलं जातं? ऍड केलं जातं. सपोज फर्स्ट इयरमध्ये आपल्याला इंटरेस्ट मिळाला होता ₹100 वर ₹10 मिळाले. तर नेक्स्ट सेकंड इयर काय होईल? सेकंड इयर तुम्हाला ₹110 वर इंटरेस्ट मिळेल. ठीक आहे. हा जो इंटरेस्ट आहे हा प्रिन्सिपलमध्ये काय केला जाईल? ऍड केला जाईल. आपल्याला सिंपल इंटरेस्ट मध्ये काय होतं रे? इयर्स किती पण असू द्या, नेहमी ओरिजिनल प्रिन्सिपलवर इंटरेस्ट मिळायचा. कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये काय होतं? कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये फर्स्ट इयर मध्ये तुम्हाला जो इंटरेस्ट मिळाला त्या इंटरेस्टवर पण तुम्हाला नेक्स्ट इयर मध्ये इंटरेस्ट मिळतो. म्हणजे प्रिन्सिपलवर मिळतोच मिळतो. पण तुम्हाला या इंटरेस्टवर पण इंटरेस्ट मिळतो. किंवा लक्षात ठेवायचं असेल तर कसं लक्षात ठेवाल? फर्स्ट इयर मध्ये जो इंटरेस्ट मिळतो त्याला प्रिन्सिपल मध्ये काय केलं जातं? ऍड केलं जातं. आणि मग त्या प्रिन्सिपल अमाउंटवर आपल्याला रेट मिळेल, इंटरेस्ट मिळतो. ठीक आहे. इंटरेस्ट मिळतो. मग 100 प्लस 10 हे किती झाले? 110 झाले. आणि मग सेकंड इयर मध्ये आपल्याला ह्या 110 वर 10% न काय मिळेल? इंटरेस्ट मिळेल. ठीक आहे. बेसिकली कंपाऊंड इंटरेस्ट काय असतं? कंपाऊंड इंटरेस्ट इज द ऍडिशन ऑफ इंटरेस्ट टू द प्रिन्सिपल सम ऑफ लोन ऑर डिपॉझिट. किंवा त्याला म्हणा इंटरेस्ट ऑन इंटरेस्ट म्हणूया आपण. ठीक आहे. त्याला काय म्हणायचं? इंटरेस्ट ऑन इंटरेस्ट म्हणायचं. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपण काय करत होतो? इथे डायरेक्ट 2 इयर्स घेतले होते. ठीक आहे का? आपण काय म्हणत होतो? इथे 2 इयर्स सिंपल इंटरेस्ट मध्ये. कारण की प्रत्येक वर्षासाठी तुमची प्रिन्सिपल काय राहते? इक्वल राहते. त्याच्यामध्ये चेंज नाही होत. फर्स्ट इयरसाठी ₹100 वर मिळणार आहे आणि सेकंड इयरमध्ये पण ₹100 वरच इंटरेस्ट मिळणार आहे. कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये काय होतं? तिथे तुम्हाला इंटरेस्टवर इंटरेस्ट मिळतोय. तुम्हाला फर्स्ट इयरमध्ये 10 इंटरेस्ट मिळाला. आपला प्रिन्सिपल होता 100. तर नेक्स्ट इयरमध्ये काय होईल?
तुम्हाला ह्या 100 रुपयावर पण इंटरेस्ट मिळणार आणि ह्या 10 रुपयांवर पण काय मिळणार, इंटरेस्ट मिळणार. किंवा काय केलं जातं, 100 मध्ये हे 10 रुपये ऍड केले जातात. ठीक आहे, 100 ही प्रिन्सिपल होती, 10 हा आपला फर्स्ट इयरचा इंटरेस्ट होता आणि सेकंड इयर मध्ये काय केलं जाईल, या 110 वर तुम्हाला काय दिला जाईल, इंटरेस्ट दिला जाईल. ठीक आहे, कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे काय, तर इट इज इंटरेस्ट ऑन इंटरेस्ट. ठीक आहे, इंटरेस्ट वर आपल्याला काय मिळतोय, इंटरेस्ट मिळतोय आणि त्यालाच आपण काय म्हणतो, कंपाऊंड इंटरेस्ट असं म्हणतो. आता मला सांगा, कंपाऊंड इंटरेस्ट समजलं की नाही समजलं, सांगा. ठीक आहे, खरंच सांगा, समजलं असेल तर हो म्हणा, नसेल समजलं तर मी परत एकदा रिवाइज करते. परत एकदा सांगा ना मॅम. बरं, व्हेरी गुड. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ठीक आहे, आता पहा, आपल्याला सिंपल इंटरेस्ट मध्ये काय होत होतं, कुणाचा स्पीकर ऑन असेल तर ऑफ करा प्लीज. व्हेरी गुड. आपल्याला सिंपल इंटरेस्ट मध्ये काय होतं, आपण काय करत होतो तिथं, इयर्स काही पण असू द्या, आपण त्याचा विचार करत होतो का नव्हतो करत, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं. आपण फक्त प्रिन्सिपल अमाऊंटला कन्सिडर करत होतो. मग सपोज आपली प्रिन्सिपल अमाऊंट किती होती, 100 होती, बरोबर. आपल्याला त्याच्यावर किती ना इंटरेस्ट मिळत होता, 10% ना इंटरेस्ट मिळत होता, बरोबर. आणि आपण ते किती इयर्स साठी डिपॉझिट केले होते पैसे, 2 इयर्स साठी डिपॉझिट केले होते, 2 इयर्स साठी. ठीक आहे, सो सिंपल इंटरेस्ट आपला 2 वर्षांसाठी किती झाला, 20 झाला, बरोबर आहे की नाही, ₹20 झाला, बरोबर. फर्स्ट इयर मध्ये 10 आणि सेकंड इयर मध्ये 10 असं मिळून किती झाला, 20 झाला. आता कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये पहा काय होतं, कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये काय होतं, आपण बँकमध्ये 100 रुपये डिपॉझिट केले. ठीक आहे, रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे, 10% आहे. ठीक आहे, आणि 2 वर्षांसाठी आपण काय केले, पैसे बँक अकाउंट मध्ये डिपॉझिट केले असं समजा. ठीक आहे, मग आपण काय करतो इथं, प्रत्येक इयरचं कॅल्क्युलेशन वेगळं करतो. ठीक आहे, सो फर्स्ट इयर साठी आपल्याला 100 रुपये, ठीक आहे, आपण किती रेट ऑफ इंटरेस्ट न 10 आणि इंटू 1, कारण की आपण प्रत्येक इयरचं काय करतोय, सेपरेटली कॅल्क्युलेट करतोय, डिव्हायडेड बाय 100. सो फर्स्ट इयर साठी आपल्याला इंटरेस्ट किती मिळाला, 10 मिळाला, ₹10 मिळाला. इथपर्यंत समजलं का, मला सांगा. येस मॅम. फर्स्ट इयर साठी किती मिळाला, ₹10 आपल्याला इंटरेस्ट मिळाला. आता आपण आपले डिपॉझिट मागे घेतलेत का, नाही घेतले, कारण की आपले 2 वर्षासाठी डिपॉझिट आहे, अजून पण ते रनिंग मध्ये आहेत आपले डिपॉझिट, बरोबर आहे की नाही. मग आता सेकंड इयर मध्ये आपल्याला इंटरेस्ट कसा मिळेल ते सांगते. ठीक आहे, सेकंड इयर मध्ये आपल्याला आता फक्त 100 रुपयांवर जे डिपॉझिट केले होते त्याच्यावरच इंटरेस्ट नाही मिळणार, तर हे जे 10 होते, हा जो इंटरेस्ट होता, याच्यावर पण आपल्याला काय मिळणार आहे, इंटरेस्ट मिळणार आहे. म्हणजे हे 100 प्लस 10 हे किती झाले, 110. आता ह्या 110 अमाऊंट वर तुम्हाला काय मिळणार आहे, सेकंड इयर मध्ये इंटरेस्ट मिळणार आहे. या 100 रुपयावर नाही, हे काय होतील, ऍड होतील. या प्रिन्सिपल मध्ये हा इंटरेस्ट काय केला जाईल, ऍड केला जाईल आणि सेकंड इयर मध्ये हा प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट वर तुम्हाला काय मिळणार आहे, इंटरेस्ट मिळणार आहे. त्याला आपण कंपाऊंड इंटरेस्ट असं म्हणतो. सिंपल इंटरेस्ट मध्ये काय होतं की फर्स्ट इयर मध्ये 100 रुपयांवर मिळाला, सेकंड इयर मध्ये पण 100 रुपयांवर मिळाला, म्हणजे प्रिन्सिपल मध्ये काही चेंज होत होतं का, नव्हतं होत, बरोबर आहे की नाही. तुमचं इयर्स किती पण असू द्या, पण तुम्हाला तिथं ओरिजिनल प्रिन्सिपलवरच इंटरेस्ट मिळत होता. कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये काय होतंय, तुम्हाला प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट वर पण इंटरेस्ट मिळतोय, बरोबर. तुमच्या प्रिन्सिपलवर पण इंटरेस्ट मिळतोय आणि प्लस या इंटरेस्ट वर पण तुम्हाला काय दिलं जातं, इंटरेस्ट दिला जातो. आता समजलंय का, मला सांगा. येस मॅम. ठीक आहे, क्लिअर झालं का. फक्त एवढं लक्षात ठेवलं ना, इंटरेस्ट ऑन इंटरेस्ट, ठीक आहे, हा शब्द ऐकला ना की इंटरेस्ट ऑन इंटरेस्ट म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट. ठीक आहे, आपल्याला सिंपल इंटरेस्ट मध्ये फक्त आपण ओरिजिनल प्रिन्सिपल, आपण जितके डिपॉझिट केले किंवा जितके बॉरो केले तेच कन्सिडर करत होतो इंटरेस्ट साठी. ठीक आहे, कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये काय होतं, तुमच्या प्रिन्सिपलला पण कन्सिडर केलं जातं सेकंड इयर मध्ये आणि प्लस तुम्हाला जो फर्स्ट इयर मध्ये इंटरेस्ट मिळाला होता, त्या इंटरेस्ट वर पण तुम्हाला काय मिळतोय, नव्याने इंटरेस्ट मिळतोय. जसं की आपण पाहिलं की आपल्याला फर्स्ट इयर मध्ये 100 रुपीजवर 10 इंटरेस्ट मिळाला, सेकंड इयर मध्ये आपल्याला फक्त ओरिजिनल प्रिन्सिपलवरच नाही इंटरेस्ट मिळणार, तर हे जे 10 रुपये इंटरेस्ट मिळाला ह्याच्यावर पण आपल्याला इंटरेस्ट मिळणार. किंवा सांगायचं जर झालं तर हे 100 होते, याच्यामध्ये हा इंटरेस्ट ऍड केला जाईल. ठीक आहे, ही न्यू प्रिन्सिपल फॉर्म होईल, बरोबर आहे की नाही. सो या न्यू प्रिन्सिपलवर तुम्हाला परत काय मिळेल, इंटरेस्ट मिळेल. आता मला सांगा, समजलं की नाही समजलं की कंपाऊंड इंटरेस्ट काय असतं आणि सिंपल इंटरेस्ट काय असतं.
सिम्पल इंटरेस्ट मध्ये काय असतं, तुमचा ओरिजिनल प्रिन्सिपल थ्रू आउट द इयर काय असतो, कॉन्स्टंट असतो. त्याच अमाऊंटनी तुम्ही 5 वर्ष ठेवा, 5 वर्षासाठी तुम्हाला फक्त 100 रुपयांवर इंटरेस्ट मिळणार आहे, बरोबर आहे की नाही. इथं काय होणार आहे, 5 वर्षांसाठी वेगवेगळं कॅल्क्युलेट होईल. ठीक आहे. आता इथे सपोज काय झालं की इथे फर्स्ट इयर साठी 10 मिळाला. ठीक आहे. आता सेकंड इयर साठी किती मिळेल या ठिकाणी, सपोज या 10 वर पण काय मिळेल, आता 110 वर तुम्ही 10% इंटरेस्ट कॅल्क्युलेट करा. 11 झाला. व्हेरी गुड. 11 झाला, बरोबर आहे की नाही. आता काय झालं, हे 100 परत ऍज इट इज, आता हे किती झाले, 11 झाले, बरोबर आहे की नाही. आता परत हे किती होतील, 111 होतील. आता थर्ड इयर मध्ये तुम्हाला ह्या 111 रुपयेवर काय दिला जाईल, इंटरेस्ट दिला जाईल. म्हणजे प्रत्येक वर्षी काय होतं की तो इंटरेस्ट ऍड होत चालतो प्रिन्सिपल मध्ये, आणि मग त्या अमाऊंटवर तुम्हाला काय मिळत चालतो, पुढे इंटरेस्ट मिळत चालतो. आता मला सांगा, समजलं की नाही समजलं. समजलं मॅम. आणि एक लक्षात ठेवा, सिंपल इंटरेस्टचा जो रेट ऑफ इंटरेस्ट होता तोच आपला कंपाऊंड इंटरेस्टचा असतो. जसं की इथे 10% होता आणि या ठिकाणी पण 10% होता. फक्त कन्फ्युज नका होऊ. आपल्या सिंपल इंटरेस्ट मध्ये ज्या रेट ऑफ इंटरेस्ट न इंटरेस्ट मिळत होता, तिथे कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये देखील आपल्याला त्याच रेट ऑफ इंटरेस्ट न काय मिळतो, इंटरेस्ट मिळतो. ठीक आहे. आता आपण फॉर्म्युलाकडे येऊया की बेसिकली फॉर्म्युला काय असणार आहे आपल्या कॅल्क्युलेशनचं. ठीक आहे. आता नॉर्मली पहा, आपण सिंपल इंटरेस्ट मध्ये काय करत होतो, सगळ्यात पहिल्यांदा सिंपल इंटरेस्ट फाइंड आउट करत होतो, बरोबर. आणि मग आपण अमाऊंट फाइंड आउट करत होतो. अमाऊंट म्हणजे काय, तर प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट म्हणत होतो आपण. इथपर्यंत बरोबर आहे का, मला सांगा. येस ठीक आहे. आपण सगळ्यात पहिले काय कॅल्क्युलेट करत होतो, सिंपल इंटरेस्ट. ठीक आहे. आणि मग आपण काय फाइंड आउट करत होतो, अमाऊंट फाइंड आउट करत होतो. आता कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये आपण थोडस वेगळ्या प्रकारे जाणार आहे. ठीक आहे. कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये आपण सगळ्यात पहिले काय फाइंड आउट करणार, अमाऊंट फाइंड आउट करणार. काय फाइंड आउट करणार, अमाऊंट फाइंड आउट करणार. याचा फॉर्म्युला काय, ए इज इक्वल टू पी मीन्स प्रिन्सिपल, ओरिजिनल प्रिन्सिपल जे तुम्ही डिपॉझिट केले किंवा जे बॉरो केले ते, इंटू ब्रॅकेट मध्ये 1 प्लस आर डिव्हायडेड बाय 100 टू द पॉवर एन. ठीक आहे. आता ह्याचा अर्थ काय होतो, ए मीन्स द ओरिजिनल अमाऊंट. ठीक आहे. पी म्हणजे काय, तर प्रिन्सिपल, जी सम आपण डिपॉझिट केली किंवा जी सम आपण बॉरो केली. ठीक आहे. 1 प्लस आर म्हणजे काय, तर हा रेट ऑफ इंटरेस्ट. ठीक आहे. आता तो पर्सेंटेज मध्ये असतो, पर्सेंटेज साइन रिमूव्ह केलं तर आपल्याला 100 घ्यावं लागतं डिवायडेड बाय. आणि एन म्हणजे तुमचं नंबर ऑफ इयर्स, किंवा तुम्ही टी लिहा तरी पण चालेल. एन म्हणजे नंबर ऑफ इयर्स आणि टी म्हणजे पण आपला काय होतो, टाइम पिरियड होतो. हा कंपाऊंड इंटरेस्टच्या मदतीने या फॉर्म्युलाने आपण काय करू शकतो, अमाऊंट फाइंड आउट करू शकतो. एकदा का आपण अमाऊंट फाइंड आउट केली की मग आपण कंपाऊंड इंटरेस्ट कसा फाइंड आउट करणार, अमाऊंट मायनस प्रिन्सिपल, म्हणजेच आपल्याला काय मिळेल, कंपाऊंड इंटरेस्ट मिळेल. म्हणजेच आपण कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये या दोन फॉर्म्युलांचा काय करणार आहे, यूज करणार आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण अमाऊंट फाइंड आउट करणार आणि देन आपण काय करणार, कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड आउट करणार. आता तुम्ही मला विचाराल, मॅम आपण सगळ्यात पहिले कंपाऊंड इंटरेस्ट का नाही फाइंड आउट करू शकत सिंपल इंटरेस्ट प्रमाणे, बरोबर. आपण कंपाऊंड इंटरेस्ट करू शकतो, मात्र हा फॉर्म्युला काय होतो की आणखी डिफिकल्ट होतो. कॅल्क्युलेशनला थोडंसं काय जाते, ते अवघड जाते जर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड आउट करायचं म्हटलं. सगळ्यात पहिल्यांदा कंपाऊंड इंटरेस्ट जर फाइंड आउट करायचं असेल तर ही मेथड इझी आहे, आणि माझं काम काय, तुम्हाला इझी मेथडनं शिकवणं, डिफिकल्ट मध्ये न्यायचं नाहीये मला तुम्हाला. ठीक आहे. आन्सर एकच येणार आहे, पण हे कॅल्क्युलेशन्स फार लेंदी होतात. ठीक आहे. सो आपण हा फॉर्म्युला नाही यूज करणार, आपण ह्याच फॉर्म्युलानं जाणार. ए म्हणजे काय, तर अमाऊंट ऑफ अमाऊंट आपण काय म्हणूया, ओरिजिनल अमाऊंट म्हणूया. ठीक आहे. पी म्हणजे प्रिन्सिपल, आपण जी सम बॉरो केली होती किंवा जी सम आपण डिपॉझिट केली होती, बरोबर. 1 प्लस आर मीन्स द रेट ऑफ इंटरेस्ट. ठीक आहे. आणि एन मीन्स द नंबर ऑफ इयर्स, किंवा त्याला तुम्ही तिथे टाइम म्हटला तरी पण चालेल. एकदा का आपल्याला अमाऊंट मिळाली, आपल्याला अमाऊंट माहिती असेल, प्रिन्सिपल पण माहिती, आपण कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड आउट करू शकतो. कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. इथपर्यंत सगळ्यांना समजलं का. येस मॅम. Yes, ma'am. आता 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 पहा, कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये काय होतं, आता जे आपलं टेक्स्ट बुक आहे त्याच्यामध्ये आपल्याला अॅन्युअली हा शब्द आहे. ठीक आहे. अॅन्युअली. ठीक आहे. आता एक शब्द येतो हाफ इयरली. ठीक आहे.
आता तुम्ही म्हणता अरे बापरे हे काय, आणि एक शब्द असतो क्वार्टरली. ठीक आहे, आता तुम्हाला क्वार्टरलीवर एक्झाम्पल नाही आहेत आपल्या सिलेबसमध्ये, तुम्हाला फक्त अॅन्युअली आणि हाफ इयरलीवरच कंपाऊंड इंटरेस्टवर एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. सो ह्याच्यासाठी बेसिकली 2 फॉर्म्युले. ठीक आहे, आता अॅन्युअली शब्दामध्ये विचार, आता ज्यावेळेस आपल्याला एक्झाम्पल दिलेलं राहील त्या एक्झाम्पल मध्ये चेकआउट करायचं. त्यांनी सांगितलं असतं कंपाऊंड इंटरेस्ट अॅन्युअली कॅल्क्युलेट करायचा आहे की कंपाऊंड इंटरेस्ट आपल्याला हाफ इयरली कॅल्क्युलेट करायचा आहे, हे वाचून घ्यायचं. अॅन्युअली साठी आपण कोणता फॉर्म्युला यूज करणार ते सांगते. अमाउंट इज इक्वल टू प्रिन्सिपल 1 प्लस आर डिव्हायडेड बाय 100 टू द पॉवर एन. आपण अॅन्युअली साठी हा फॉर्म्युला यूज करणार. ठीक आहे, नंबर 1 फॉर्म्युला. आणि जर हाफ इयरली जर आपल्याला विचारलं तर हाफ इयरली साठी सेम फॉर्म्युला आहे, फक्त चेंजेस काय सांगते. ए इज इक्वल टू प्रिन्सिपल 1 प्लस आर बाय 2 डिव्हायडेड बाय 100 टू एन. ठीक आहे, सो आपल्याला हाफ इयरली सांगितलं, हाफ इयरली साठी आपण हा फॉर्म्युला यूज करणार. फक्त इथे काय झाले आर बाय 2 आणि एन होतं तर इथे काय झाले 2n झाले, काहीच बाकी चेंजेस नाहीये त्या ठिकाणी. हा आपण अॅन्युअली साठी यूज करणार, हा कशासाठी, आणि आपण हा हाफ इयरली साठी यूज करणार. हे 2 फॉर्म्युले. याने आपल्याला काय मिळणार, अमाऊंट मिळणार. आणि एकदा का अमाऊंट मिळाली की आपण कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड आउट करू शकतो. अमाऊंट मायनस प्रिन्सिपल, आपल्याला काय मिळेल, कंपाऊंड इंटरेस्ट मिळेल. ठीक आहे, इथपर्यंत सगळ्यांना समजलं का, मला सांग. Yes, ma'am. ठीक आहे, आता काही नोट्स मला तुम्हाला सांगायचे ते 1 मिनिट. सगळ्यांना स्क्रीनवर व्यवस्थित दिसतंय का? आपण थोडंसं पहिल्यापासूनच जाऊया. ठीक आहे, आता पहा आपण काय म्हटलो होतं, कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे काय. व्हेन इंटरेस्ट इज ऍडेड टू द प्रिन्सिपल, नीट ऐका मी काय सांगते. व्हेन इंटरेस्ट इज ऍडेड टू द प्रिन्सिपल ऍट द एंड ऑफ इच पिरियड and the total so obtained is treated as the principal for the next period. आपण ऑलरेडी पाहिलं की फर्स्ट इयर मध्ये आपल्याला जो इंटरेस्ट मिळाला तो नेक्स्ट इयर मध्ये आपल्या प्रिन्सिपल मध्ये काय होतो, ऍड होतो. बरोबर आहे की नाही. आणि नेक्स्ट इयरवर मग त्या न्यू प्रिन्सिपलवर आपल्याला काय मिळतो, इंटरेस्ट मिळत असतो. ठीक आहे, देन द इंटरेस्ट सो ऑब्टेन इज कॉल्ड कंपाऊंड इंटरेस्ट. ठीक आहे, सो आपण सगळ्यात पहिलं मी तुम्हाला काय म्हटलं की कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड आउट करताना सगळ्यात पहिले आपण अमाऊंट फाइंड आउट करणार. अमाऊंट फाइंड आउट करताना अमाऊंटचा फॉर्म्युला आहे अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल 1 प्लस रेट ऑफ इंटरेस्ट डिव्हायडेड बाय 100 टू द पॉवर एन. एन मीन्स द नंबर ऑफ इयर्स. इथे सांगितले प्रिन्सिपल, द रेट ऑफ इंटरेस्ट पर ॲनम, एन मीन्स द पिरियड इन इयर्स, आणि ए म्हणजे अमाऊंट. ठीक आहे, मग कंपाऊंड इंटरेस्ट आपल्याला कसा मिळेल, कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. सो आपल्याला काय मिळेल, कंपाऊंड इंटरेस्ट मिळेल. ठीक आहे, आता नेक्स्ट पहा काय म्हटलंय, इम्पॉर्टंट नोट्स आहेत, ह्या नोट्स मला तुम्हाला समजावून सांगायच्यात. पण त्यापूर्वी आपण हे फॉर्म्युले पाहूयात. मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला बेसिकली 3 प्रकारे असतं, अॅन्युअली असतं, इयरली असतं आणि क्वार्टरली पण असतं. पण मी सिलेबस मध्ये पाहिलं तर तुम्हाला क्वार्टरलीवर एक्झाम्पल नाही, इतके लेंदी कॅल्क्युलेशन्स नसतात, इझी कॅल्क्युलेशन्स असतात. ठीक आहे, म्हणून मग मी फक्त 2च फॉर्म्युले तुम्हाला शिकवणार आहे. ठीक आहे, सो व्हेन इंटरेस्ट इज कंपाऊंडेड अॅन्युअली, अॅन्युअली साठी आपण हा फॉर्म्युला यूज करणार. आणि आपण ज्यावेळेस हाफ इयरली जर विचारला असेल तर हाफ इयरली साठी आपण कोणता फॉर्म्युला यूज करणार, हा फॉर्म्युला यूज करणार. अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल 1 प्लस आर बाय 2 डिव्हायडेड बाय 100 टू द पॉवर 2n. आपण काय करणार, हे 2 फॉर्म्युले यूज करणार. आता पहा इथे काय सांगितले, नोट समजावून सांगते. इन जनरल द कंपाऊंड इंटरेस्ट ऑन अ गिवन सम will be greater than the simple interest on the same sum for the same period, rate of interest being same. त्यांनी काय सांगितलंय की एखादा सेम प्रॉब्लेम असेल, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये काय असतो, सिंपल इंटरेस्ट पेक्षा कंपाऊंड इंटरेस्ट हा नेहमी काय असतो, जास्त असतो. आता आपण ते कसं, डायरेक्टली एक एक्झाम्पल घेऊया आपण. ठीक आहे, सपोज आपण एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे, सपोज प्रिन्सिपल आहे सपोज 1 लाख. ठीक आहे, आपला रेट ऑफ इंटरेस्ट आहे सपोज 9% आणि आपल्याला टाइम पिरियड आपला 2 इयर्स आहे. बरोबर आहे की नाही. सो सिंपल इंटरेस्टने किती अमाऊंट होईल आपण चेकआउट करूया. P इंटू आर इंटू टी डिव्हायडेड बाय 100. बरोबर, सो 1 लाख. ठीक आहे, मल्टिप्लाय बाय 9 मल्टिप्लाय बाय 2. ठीक आहे, डिव्हायडेड बाय 100. सो हे किती होतील या ठिकाणी पहा, हे किती होतील, 9 लाख आणि 9 दुने 18, 18 लाख. ठीक आहे, डिव्हायडेड बाय 100. सो हे किती झाले, 18,000 रुपये झाले. बरोबर आहे की नाही, किती झाले, 18,000 रुपीज झाले. बरोबर, आता कंपाऊंड इंटरेस्ट आपण चेक करूया किती होतील. ठीक आहे, आता हे किती झाले, त्यांना काय सांगायचंय,
की एखाद्या प्रॉब्लेम मध्ये काय असतं की सिम्पल इंटरेस्ट पेक्षा कंपाऊंड इंटरेस्ट नेहमी काय असतो, हायर असतो. हे त्यांनी आपल्याला सांगितलंय. मग कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा अमाऊंट फाइंड आउट करतो. अमाऊंट इज इक्वल टू P इंटू ब्रॅकेट 1 प्लस R डिव्हायडेड बाय 100 टू द पॉवर n म्हटलंय. ठीक आहे. आता पहा इथे पहा आपल्याला काय करायचंय. आपल्याला प्रिन्सिपल माहितीये. प्रिन्सिपल किती 1 लाख आहे बरोबर, 1 लाख. 1 प्लस आपला रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे 9 डिव्हायडेड बाय 100 टू द पॉवर आपला टाइम पिरियड किती इथे 2 आहे बरोबर आहे की नाही 2 आहे. आता काय करणार आपण 1 लाख इंटू ब्रॅकेट 1 प्लस 9 डिव्हायडेड बाय 100 केल्यावर हे किती होतील 0.09 होतील बरोबर, टू द पॉवर 2. ठीक आहे. आता 1 लाख ठीक आहे 1 प्लस 0.09 हे किती होतील पहा बरं 1.09 होतील बरोबर. 0.09 मध्ये आपण 1 ऍड केल्यावर किती होतील 1.09 टू द पॉवर किती झालं 2 झालं बरोबर. टू द पॉवर 2 याचा अर्थ काय होतो की 2 टाइम्स 1.09 मल्टिप्लाय बाय 1.09. सो आता कॅल्सीवर काय करायचंय 1.09 मल्टिप्लाय बाय 1.09 करा आणि त्याला 1 लाख न मल्टिप्लाय करा. आन्सर किती येते पहा 1.09 multiplied by 1.009 1,18,018 into 1 lakh. ठीक आहे. आन्सर किती आलं आपलं आन्सर किती आलं ऋतुजा 1 लाख 1,18,810 1 लाख 18,000 परत सांगा हा 1,18,000 18,810. ठीक आहे बरोबर का. Yes ma'am. ठीक आहे. आता ही आपली काय झाली अमाऊंट झाली बरोबर. आपण काय फाइंड आउट केली अमाऊंट फाइंड आउट केली. आता आपण कंपाऊंड इंटरेस्ट कसं फाइंड आउट करणार अमाऊंट मायनस प्रिन्सिपल करणार. सो अमाऊंट किती आपली 1,18,000 किती आहे या ठिकाणी 810 आहे मायनस आपण काय करणार 1 लाख करणार. ठीक आहे. म्हणजेच आपलं आन्सर किती आलं 18,810 आलं बरोबर आहे की नाही. आन्सर किती आलं आपलं 18,810. सो आपला कंपाऊंड इंटरेस्ट किती आला या ठिकाणी मला सांगा 18,810 आणि आपला सिम्पल इंटरेस्ट किती आला होता 18,000 आला होता. समजलं का. सेम आपण प्रॉब्लेम वर कॅल्क्युलेट केले. सो आपला सिम्पल इंटरेस्ट किती आला 18,000 आणि कंपाऊंड इंटरेस्ट किती आला 18,810. आता समजलं का मला सांगा फर्स्ट नोट. Yes ma'am. फर्स्ट नोट समजली सगळ्यांना. ठीक आहे व्हेरी गुड. आता पण नेक्स्ट आपल्याला काय सांगितले इन जनरल मी परत वाचते. In general, the compound interest on a given sum will be greater than the simple interest on the same sum for the same period. Period काय होता सेम होता दोघांचा 2 years होता. रेट ऑफ इंटरेस्ट पण काय होता सेम होता 10% होता सॉरी 9% होता बरोबर आहे की नाही. सो आपली सिम्पल इंटरेस्ट किती आला 18,000 आणि आपला कंपाऊंड इंटरेस्ट किती आला 18,810 आला बरोबर. नेक्स्ट पहा त्यांनी काय सांगितले in case of calculation of compound interest, it is convenient to find amount first and then compound interest is given by subtracting principal from the amount. त्यांनी काय सांगितले ज्यावेळेस तुम्ही कंपाऊंड इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन करत असाल तर सगळ्यात सोपं काय पडेल की तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा अमाऊंट फाइंड आउट करा. ठीक आहे. तुम्हाला अमाऊंट मिळाली की तुम्ही कंपाऊंड इंटरेस्ट कसा फाइंड आउट करू शकता कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू अमाऊंट मायनस प्रिन्सिपल बरोबर आहे की नाही. आपण अमाऊंट मधनं प्रिन्सिपल मायनस केलं तर आपल्याला काय मिळणार आहे कंपाऊंड इंटरेस्ट मिळणार आहे. समजलं का मला सांगा ही सेकंड नोट. Yes ma'am. ठीक आहे. मुलांना समजली का फक्त हो नका म्हणून समजली असेल तर हो म्हणा. ठीक आहे. सेकंड नोट समजली का सर्वांना. येस मॅम. ठीक आहे. आता पहा आपल्याला थर्ड पॉइंट काय सांगितलंय द सिम्पल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट फॉर फर्स्ट इयर आर सेम when interest is calculated annually. ठीक आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एका वर्षासाठी जर सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट जर कॅल्क्युलेट करत असाल तर त्यावेळेस तुमचा सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट काय असणार आहे सेम असणार आहे. इथं आपण 2 वर्षांसाठी कॅल्क्युलेट केलं होतं. जर आपण सिम्पल इंटरेस्ट पण एका वर्षासाठी कॅल्क्युलेट करत असू आणि कंपाऊंड इंटरेस्ट पण एका वर्षासाठी कॅल्क्युलेट करत असू तर त्यांची सम इंटरेस्ट काय असणार आहे दोघांचा सेम असणार आहे. आता आपण सपोज प्रॉब्लेमच घेऊया परत एक. ठीक आहे. एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल त्या नोटचा अर्थ पाहूया.
आपलं प्रिन्सिपल सपोज 1,00,000 आहे. ठीक आहे. आपला रेट ऑफ इंटरेस्ट सपोज या ठिकाणी 9 आहे. ठीक आहे. 9 रेट ऑफ इंटरेस्ट. आणि आपण इथे किती वर्षांसाठी ठेवले? सपोज 1 इयर साठी ठेवले आपण इथे. ठीक आहे. आपला टाइम पिरियड आपण म्हणूया 1 म्हणूया या ठिकाणी. सो सिंपल इंटरेस्ट आपल्याला काय सांगतो? P इंटू आर इंटू टी डिवायडेड बाय 100. बरोबर. सो 1,00,000 मल्टिप्लाय बाय 9 मल्टिप्लाय बाय 1 डिवायडेड बाय 100. सो हे किती होतील? 1,00,000वर 9% किती होतील? हे 9,000 होतील. बरोबर. 9,000 होतील. सो आपला सिंपल इंटरेस्ट किती आला? 9,000. व्हेरी गुड. 9,000 आला. आता आपण कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड आउट करूया. सो कंपाऊंड इंटरेस्ट अमाउंट इज इक्वल टू P into bracket 1 plus R divided by 100 to the power n. ठीक आहे. हा आपला फॉर्म्युला. सो प्रिन्सिपल माहिती आपल्याला किती? 1,00,000. ठीक आहे. इंटू ब्रॅकेट 1 प्लस रेट ऑफ इंटरेस्ट किती आपल्या या ठिकाणी? 9 आहे. बरोबर. डिवायडेड बाय 100 आणि टू द पॉवर आपण काय म्हणणार? 1 म्हणणार या ठिकाणी. बरोबर आहे की नाही? कारण की आपल्याला टाइम पिरियड किती दिलाय? 1 दिलाय. आपण हे जर सॉल्व्ह केलं 1,00,000. ठीक आहे. 9 डिवायडेड बाय 100 0.09 आणि हे प्लस 1 हे किती होतील? 1.09 होतील. बरोबर आहे की नाही? 1.09 बरोबर आहे का? मला सांगा. 9 डिवायडेड बाय 100. ठीक आहे. आणि प्लस 1 करा. आन्सर 1.09 येते का? पहा. Yes, ma'am. हो मॅडम. ठीक आहे. आता किती आहे? 1 टाइमच आहे ना फक्त. ऑलरेडी 1 टाइम आहे. सो 1.09 मल्टिप्लाय बाय 1,00,000 करा. आन्सर किती येतंय? 1,09,000. ठीक आहे. 1,09,000. ही आपली काय अमाऊंट आहे? कंपाऊंड इंटरेस्ट नाहीये, आपला अमाऊंट आहे. ठीक आहे. सो कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. अमाऊंट आली 1,09,000. प्रिन्सिपल आहे 1,00,000. म्हणजेच आपला 9,000. कंपाऊंड इंटरेस्ट किती झाला? 9,000 झाला. किती आला? 9,000. सिंपल इंटरेस्ट 9,000. कंपाऊंड इंटरेस्ट 9,000. म्हणजे त्यांनी आपल्याला त्या नोट मध्ये काय सांगते? ज्यावेळेस तुम्ही सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट एका वर्षासाठी कॅल्क्युलेट करत असता त्यावेळेस तुमचा सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट काय असतो? सेम असतो. समजलं का नाही समजलं? आता मला सांगा. हो मॅडम. Yes, ma'am. ठीक आहे. आता समजलं. द सिंपल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट फॉर फर्स्ट इयर आर सेम व्हेन इंटरेस्ट इज कॅल्क्युलेटेड अॅन्युअली. आता मला सांगा, ऑनेस्टली सांगा, या तीनही नोट्स तुम्हाला समजल्या आहेत का? मला सांगा. Yes, ma'am. हो मॅडम. ठीक आहे. Yes, ma'am. फर्स्ट नोट मध्ये त्यांनी काय सांगितलं होतं की काय होतं? ज्यावेळेस पिरियड सेम असतो. ठीक आहे. अॅन्युअली सोडू ना. ज्यावेळेस 2 इयर्सचा पिरियड असेल, 3 इयर्सचा असेल, 4 इयर्सचा असेल, 5 इयर्सचा असेल, त्यावेळेस सिंपल इंटरेस्ट पेक्षा कंपाऊंड इंटरेस्ट हा नेहमी काय असतो? ग्रेटर असतो, म्हणजे जास्त असतो. आपण ते पाहिलं 2 इयर्सचं एक्झाम्पल घेऊन. ठीक आहे. आता ह्या नोटमध्ये त्यांनी काय सांगितलं? ज्यावेळेस सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट तुम्ही अॅन्युअली फाइंड आउट करता त्यावेळेस ती सम काय असते? सेम असते. जसं आपण 9,000 पाहिलं आता. ठीक आहे. आणि ज्यावेळेस त्यांनी काय सांगितलं? ज्यावेळेस तुम्ही कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड करायचं असतं तुम्हाला, तर सगळ्यात कन्व्हिनियंट काय असेल? तर सगळ्यात पहिले तुम्ही अमाऊंट फाइंड आउट करा आणि त्याच्यानंतर तुम्ही अमाऊंट मधनं प्रिन्सिपल मायनस केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे? कंपाऊंड इंटरेस्ट मिळणार आहे. ठीक आहे. आपण सिंपल इंटरेस्ट मध्ये उलट करत होतो. आपण सगळ्यात पहिले सिंपल इंटरेस्ट फाइंड आउट करत होतो. बरोबर. मग आपण प्रिन्सिपल प्लस सिंपल इंटरेस्ट केल्यावर आपल्याला काय मिळत होती? अमाऊंट मिळत होती. ठीक आहे. इथपर्यंत सगळ्यांना समजलं का? मला सांगा. Yes, ma'am. हो मॅडम. एक मिनिट. कुणाला काही अडचण नाही का? मला सांगा. काय झालं? कोण बोलत होतं? लास्ट पॉइंट. लास्ट हा पॉइंट का? हो मॅम. ठीक आहे. अगं त्यांनी काय सांगितलं बघितलं. द सिंपल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट फॉर फर्स्ट इयर आर सेम. त्यांनी काय सांगितलंय? जर एका वर्षासाठी सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट जर फाइंड आउट करत असाल किंवा फर्स्ट वर्षासाठी एका फर्स्ट इयर मध्ये सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट काय असतं? सेम असतं. वेन इंटरेस्ट इज कॅल्क्युलेटेड अॅन्युअली. ठीक आहे. अॅन्युअली ज्यावेळेस आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल. मग मी इथे एक्झाम्पल दिलं. आपल्याला काय सांगितलं होतं? एका वर्षासाठी सांगितलं होतं. आपण सिंपल इंटरेस्ट फाइंड आउट केला. सिंपल इंटरेस्ट किती आला? 9,000 रुपये आला. बरोबर. आपण कंपाऊंड इंटरेस्ट पण फाइंड आउट केला. आपला कंपाऊंड इंटरेस्ट पण किती आला? 9,000 रुपये आला. म्हणजे फर्स्ट इयर साठी तुमचा सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट काय असतो? सेम असतो. ठीक आहे. इक्वल असतो. आता समजलं की नाही समजलं? Yes, ma'am. ठीक आहे. व्हेरी गुड. आता नेक्स्ट इयर मध्ये काय होईल?
कंपाऊंड इंटरेस्ट आता नेक्स्ट इयर मध्ये जर सपोज इथं 2 लाख जर सपोज इथं 2 इयर्स जर असतं, सपोज ज्यांनी कोणी विचारलं होतं इथे 2 वर्ष जर असतं तर दुसऱ्या वर्षी पण तुम्हाला 1 लाखावरच इंटरेस्ट मिळाला असता, सेकंड इयरला पण 1 लाखावरच इंटरेस्ट मिळाला असता. आता इथे काय होईल कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये तुम्हाला काय होईल 1 लाखावर नाही इंटरेस्ट मिळणार, तुम्हाला कशावर इंटरेस्ट मिळणार आहे 1,09,000वर इंटरेस्ट मिळणार आहे. आता समजलं की नाही समजलं? येस मॅम. ठीक आहे, मुलींना समजलं का? येस मॅम. आपल्याला आता प्रॅक्टिकल मला सांगा, थेरॉटिकल बॅकग्राऊंड क्लिअर झालं का तुमचं सर्वांचं? येस मॅम. ठीक आहे, काही अडचण नाही ना? कारण की थेरॉटिकल पहिलं क्लिअर असणं फार गरजेचं आहे, त्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. ठीक आहे, कोणी तुम्हाला म्हटलं इंटरेस्ट ऑन इंटरेस्ट किंवा प्रिन्सिपल ज्यावेळेस इंटरेस्ट मध्ये ऍड होतो आणि न्यू प्रिन्सिपलवर तुम्हाला इंटरेस्ट मिळतो त्याला काय म्हणतो आपण? कंपाऊंड इंटरेस्ट म्हणतो. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये काय होतं तर सिम्पल इंटरेस्ट मध्ये, तर सिम्पल इंटरेस्ट मध्ये आपल्याला काय होत होतं द सम बॉरोड इज कॉल्ड आपण म्हणत होतो प्रिन्सिपल, बरोबर? व्हेन इंटरेस्ट इज कॅल्क्युलेटेड ऑन द ओरिजिनल प्रिन्सिपल, ज्यावेळेस इंटरेस्ट हा ओरिजिनल प्रिन्सिपलवर कॅल्क्युलेट केला जातो आपण त्यावेळेस टाइम पिरियड विचारात नाही घेत, त्याला आपण सिम्पल इंटरेस्ट म्हणतो. ठीक आहे, आता पहा फर्स्ट प्रॉब्लेम पाहूया. आपल्याला फर्स्ट प्रॉब्लेम काय सांगितलंय, फाइंड द कंपाऊंड इंटरेस्ट ऑन ₹10,000 फॉर 4 years ऍट 5% पर annum. ठीक आहे, आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलंय कंपाऊंड इंटरेस्ट ऑन ₹10,000 फॉर 4 years ऍट 5% पर annum. मला सांगा हे 10,000 आपले काय असणार आहेत? प्रिन्सिपल. व्हेरी गुड, व्हेरी गुड. 10,000 काय आहेत आपले? प्रिन्सिपल. सो आपण गिवन लिहून घेऊया या ठिकाणी. प्रिन्सिपल किती या ठिकाणी? ₹10,000. बरोबर. आता 4 years आपल्याला काय दिले मला सांगा? टाइम दिलाय किंवा नंबर ऑफ इयर्स दिले? किती दिलेत? 4 दिले. बरोबर आहे की नाही? आणि 5% म्हटले या ठिकाणी. बरोबर आहे की नाही? हा काय झाला आपला रेट ऑफ इंटरेस्ट झाला 5. बरोबर आहे की नाही? 5% हा आपला काय झाला रेट ऑफ इंटरेस्ट झाला. इथपर्यंत सगळ्यांना समजलं का मला सांगा? येस मॅम. आता काय आपण सगळ्यात पहिलं कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड आउट, आता इथे शब्द वापरलाय का काही अॅन्युअली किंवा हाफ इयरली यूज केलाय का मला सांगा? नो मॅम. 4 years म्हटले. ठीक आहे, सो 4 yearsला पण आपण कोणता फॉर्म्युला यूज करणार? जो अॅन्युअली साठी आपण यूज करतो तोच फॉर्म्युला यूज करणार. पण मात्र हाफ इयरली हा शब्द आला की तो फॉर्म्युला यूज करायचा. कोणता? अमाऊंट इज इक्वल टू पी 1 + r/2 डिवायडेड बाय 100 टू द पॉवर 2n. हा फॉर्म्युला यूज करणार ज्यावेळेस आपण हाफ इयरली शब्द वाचणार. पण हाफ इयरली सोडता सगळ्या एक्झाम्पल साठी आपण हाच फॉर्म्युला यूज करणार. अमाऊंट इज इक्वल टू पी इंटू ब्रॅकेट 1 + r डिवायडेड बाय 100 टू द पॉवर n. ठीक आहे, टू द पॉवर काय? n. सो a means the amount, p means the principal, r means the rate of interest आणि n means the number of years किंवा तुम्ही त्यांना टाइम पिरियड पण म्हणू शकता. ठीक आहे, सो फॉर्म्युला सगळ्यांना समजला का मला सांगा? येस मॅम. ठीक आहे, व्हेरी गुड. आता आपल्याला सगळ्यात पहिले अमाऊंट फाइंड आउट करायची असते. मला सांगा प्रिन्सिपल किती आहे? 10,000 आहे. बरोबर आहे की नाही? बरोबर, 10,000. व्हेरी गुड. 1 + रेट ऑफ इंटरेस्ट किती आपल्या या ठिकाणी? 5 डिवायडेड बाय 100 आणि टू द एन किती आपल्या या ठिकाणी? 4 आहे. बरोबर, इथपर्यंत सगळ्यांना समजलं का मला सांगा? येस मॅम. ठीक आहे, व्हेरी गुड. समजलं सर्वांना? ठीक आहे, व्हेरी गुड. 10,000 तशीच राहतील या ठिकाणी. बरोबर, 10,000 तशीच राहील. आता सगळ्यात पहिले सगळ्यांना समजावं म्हणून सांगते, 5 डिवायडेड बाय 100 करा. आन्सर किती येते? 0.05. हा बरोबर, व्हेरी गुड. आता मी स्टेप बाय स्टेप का सांगते कारण की आर्ट्सचे पण मुलं आहेत आपल्याकडे. ठीक आहे, 10,000 आता हे 1 + 0.05 केल्यावर हे किती होतील? 1.05 1.05. ठीक आहे, 05. आता इथपर्यंत सगळ्यांना समजलं का मला सांगा? येस मॅम. ठीक आहे, आता किती म्हटले? नंबर ऑफ इयर्स 4 म्हटले. सो आपण काय करणार? 10,000 इंटू ब्रॅकेट 1.05 इंटू 1.05 इंटू 1.05 आणि इंटू 1.05 किती टाइम्स करणार? 4 टाइम्स. किती? 4. 1 2 3 4. सो कॅल्क्युलेटरवर सगळ्यात पहिलं काय करायचंय?
1.05 मल्टिप्लाय बाय 1.05 मल्टिप्लाय बाय 1.05 आणि मल्टिप्लाय बाय 1.05 जे काही आन्सर येईल त्याला 10,000 न मल्टिप्लाय करा. उत्तर किती येते पहा. 1.05 multiply by 1.05 multiply by 1.05 12,155.06. 05 into 10,000. 12,155.06. ठीक आहे. हे आन्सर आलं सगळ्यांचं 12,155 बरोबर. Yes, ठीक आहे. ma'am. सो अमाऊंट किती आली आपली 12,155. आपण पुढचं घेतलं असतं ठीक आहे, पण 5 नंतर काय या ठिकाणी 0 आहे बरोबर आहे की नाही. 0625 आहे. इथे जर 1 जरी असता 2 जरी असता 3 जरी असता तरी आपण पुढची सम घेतली असती. ठीक आहे. सो आपण काय म्हणणार फक्त 12,155. इथपर्यंत सगळ्यांना समजलं का? अरे समजलं का इथपर्यंत सर्वांना? Yes, ma'am. Yes, Yes, okay. ma'am.